नमस्कार मैत्रिणींनो, मी वर्षा फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते। तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघत आहात बघा, टाकाऊपासून टिकाऊ म्हणजे शिलाईतून उरलेले जे छोटे मोठे तुकडे असतात ना, त्यांचा काय रियूज करावा ते समजत नाही। मग असेच फेकून देण्यापेक्षा त्यांचा एक कमाल आणि युनिक आयडिया आहे ती आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। म्हणजे तुम्ही याचा वेगवेगळ्या प्रकारे वापर करू शकता। असं वाटत असेल तुम्हाला की टाकाऊ कपडे पण टाकाऊपासून टिकाऊ कसं बनवायचं तेच मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। व्हिडिओ युजफुल वाटला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा असेच नवीन युजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी। तर बघा, इथे मी ना हा जो साडीचा कपडा आहे तो घेतलेला आहे। तुम्ही याच्याऐवजी ना कॉटनचा फॅब्रिक असेल तुमच्याकडे तो घेतला तरी पण चालेल। आता याची ना फोल्ड घडीचं मी माप अगोदर तुम्हाला मोजून दाखवते, तुम्ही याच्यामध्ये कमी जास्त करू शकता। 21 इंचाची फोल्ड घडी आहे आणि लांबी आहे 29 इंच। तुमच्या अकॉर्डिंग तुम्ही याच्यामध्ये साईजमध्ये पण थोडं कमी किंवा थोडं जास्तही घेऊ शकता। सेंटरला इथे बघा, जिथून फोल्ड केलता ना तिथे एक मार्क करून घेतलं मी आणि एक लाईन आहे ना ती आपण तिथे ड्रॉ करून घेऊया। म्हणजे आपल्याला इथपर्यंत फोल्ड भाग करायचा आहे ना, ते आपल्याला समजावं किंवा लक्षात राहावं ना, त्यासाठी इथपर्यंत मी मार्किंग करून घेतली। आणि त्यानंतर तुमच्याकडे कोणतेही छोटे मोठे कपडे असतील, अगदी टाकून दिलेले शर्ट पॅन्ट म्हणजे जे तुम्हाला मुलांना छोटे होतात येत नाहीत त्यावेळेस पण तुम्ही त्यांचा जाड भाग कट करून अशा पद्धतीने ते पण वापरात आणू शकता। किंवा फेटे असतात, ओढण्या असतात आपल्याकडे, म्हणजे जे कोणते कपडे असतील अगदी टाकाऊ त्यांचा तुम्ही इथे वापर करू शकता। आणि आता तुमच्या मशीनवर कितपत जाड कपडावरती टिप बसते त्यानुसार तुम्ही इथे हे जे कापड आहेत ना ते ठेवून घ्यायचे आहेत। तसं हे फुगल्यासारखं दिसतं पण एवढं काही जाड झालेलं नाहीये, कारण की कपडे खूप पातळ आहेत त्यामुळे। आणि मी जसे म्हणजे छोटे छोटे तुकडे होते ना तसे व्यवस्थित सर्वच भागावरती सारख्या अंतरावरती पसरवून टाकलेले आहेत। कुठेही जास्त जाड वगैरे केलेलं नाही, कपडा पातळ मधलेच आहेत त्याच्यामुळे कितीही टाकले तरी ते काही एवढं जाड होत नाही। तरी तुमच्या मशीनचा अंदाज घेतच तुम्ही इतकं जाड येईल टीप याच्यावर अशा पद्धतीनेच कापड टाकून घ्यायचे आहेत। ठीक आहे, तर मी माझ्या मशीनवरती जितक्या जाड कापडावरती टीप मारता येईल तेवढे जेवढे म्हणजे कापड याच्यावरती ठेवता येतील मला तेवढे ठिकठिकाणी मी सगळीकडून सारख्या प्रमाणात ठेवून घेतले। आणि त्यानंतर ही जी फोल्ड घडी होती ना ती आपल्याला अशा पद्धतीने परत करून घ्यायची आहे बघा व्यवस्थित। नंतर थोडंफार मागे पुढे किंवा इकडे तिकडे खालीवर पार्ट झाला तर तो आपण नंतर कटिंग करून घेऊ शकतो। ठीक आहे, तर या पद्धतीने धागे होते जास्तीचे ते मी कट केले। आता त्यानंतर आपल्याला इथे ना ठिकठिकाणी टाचणी लावून घ्यायची, अगदी कडेकडेला पण आणि मध्यभागी पण। का तर आपण याच्यामध्ये ना खूप छोटे छोटे तुकडे वापरलेले आहेत ना शिलाईतून उरलेले, मग ते गोळा होऊ शकतात मशीनवर उचलताना। त्यामुळे मी इथे मध्यभागी पण आणि कडेकडेला पण जागोजागी ठिकठिकाणी अशा टाचण्या आहेत त्या लावून घेत आहेत। तर चला टाचण्या लावून घेते, आता तुम्हाला शिलाई मशीनवरती दाखवते। अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचे आणि यावरती बघा जिकडनं फोल्ड भाग आहे ना ती बाजू सोडून ह्या ज्या दोन बाजू ओपन आहेत ना तिकडनं मी अशा तिरप्या टिपा द्यायला सुरुवात करत आहे बघा। आणि मी 5 नंबरची शिलाई इथे देऊन घेत आहे। मध्ये मध्ये येणारी टाचणी पण आपल्याला काढून टाकायची आहे। अगदी तुम्ही लहान बाळाची गोधडीसाठी पण हिचा वापर करू शकता। त्याचबरोबर तुमच्या सोयीनुसार वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही यांचा वापर करू शकता। तसेच मैत्रिणींनो, तुम्ही जर पहिल्यांदाच आपल्या चॅनलवरती आला असाल आणि हा व्हिडिओ बघत असाल तर तुमच्या माहितीसाठी सांगते, या अगोदर मी ना पायपुसणी डोअरमॅटचे खूप सारे वेगवेगळ्या डिझाईन वेगवेगळे प्रकार दाखवलेले आहेत। म्हणजे टाकाऊ कपड्यापासून पण दाखवलेले, त्याचबरोबर वेगवेगळ्या साईजच्या वेगवेगळ्या शेपच्या, त्याचबरोबर राऊंड शेपचं कुशन आहे, त्याचबरोबर लोड कवर आहे, लोड कसं बनवायचं ते दाखवलेलं आहे, उशीचं कवर कसं बनवायचं, गादीला खोळ कशी बनवायची, खूप सारे तुम्हाला युनिक आणि युजफुल व्हिडिओ बघायला मिळतील। तर तुम्ही असेच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला येत जाईल मोबाईलवरती आणि तुम्ही कोणताही व्हिडिओ मिस नाही करणार। त्याचबरोबर ज्या ताईंनी मला अगोदरच चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून ठेवले त्या ताईंचे तर मी खरंच खूप मनापासून आभार मानते, कारण की तुम्ही एवढा प्रेम, सपोर्ट आणि आशीर्वाद देताय त्यामुळे आपला चॅनल इथपर्यंत आला आहे आणि माझे कष्ट तर आहेतच। तर बघा, बोलता बोलता अशा पद्धतीने आपण तिरप्या टिपा देऊन घेतल्या। आता तुम्ही याच्यावरती परत दुसऱ्या बाजूने तिरप्या टिपा देऊ शकता, पण मी काय देणार नाही। आता मागे पुढे आणि खालीवर पार्ट होता ना तो मी स्ट्रेट असा कट करून घेतलेला आहे। त्यानंतर पायपिंगसाठी मी इथे दुसरा कपडा घेतलेला आहे साडीचा। तुम्ही कोणताही पायपिंगसाठी कपडा घेऊ शकता। तर याचे अंदाजे साधारणतः 2.5 ते 3 इंच किंवा 4 इंचची पट्टी पण तुम्ही कट करून घेऊ शकता। मी काही मोजलेली नाही। या पद्धतीने आपल्याला दोन्ही लांबीच्या बाजूची अगोदर पायपिंग करून घ्यायची, म्हणजे समोरासमोरील बाजूची अगोदर पायपिंग करायची, कोणत्याही 2 बाजूची, आणि मग राहिलेल्या 2 समोरासमोरील बाजूची। ठीक आहे, आता इथे बघा या पद्धतीने मी डबल फोल्ड करून आतल्या साईडने पायपिंग करून घेत आहे आणि समोरच्या साईडने पण जशी ही केली ना पायपिंग सेम याच पद्धतीने
समोरच्या साईडने पण करून घेते. ठीक आहे, तर ह्या साईडची पण पायपिंग करून झाली. आता 3 नंबरच्या साईडची पायपिंग करताना काय चेंजेस करायचं ते सांगते. आता उरलेली पट्टी ठेवून बघितली पण ती एकदमच तंतोतंत मापात होती आणि मला दोन्ही कडेला ना अर्धा इंच वाढव पाहिजे एवढी पट्टी वाढव लागत होती. त्यामुळे मी इथे दुसरा कपड्याची परत पट्टी आहे ती कट करून घेत आहे, कारण की 2 बाजूची आपली पायपिंग अजून बाकी आहे त्यासाठी. ठीक आहे, आणि या पद्धतीने आपल्याला दोन्ही कडेला ना अर्धा इंच असं आतमध्ये फोल्ड करून घ्यायची आहे बघा इकडनं पण. आणि ती अगोदरची पट्टी होती ती थोडीशी कमी होती, त्यामुळे मी इथे दुसरी पट्टी कट करून घेतली आणि अशीच आपल्याला याची स्टिचिंग करून घ्यायची आहे. आणि आतल्या साईडने बघा ती या पद्धतीने डबल फोल्ड करून स्टिच करून घ्यायची आहे. असं केल्यामुळे काय होतं, आपले जो साईडचा पार्ट आहे ना तो पण कव्हर होऊन जातो. ह्या ज्या 2 पट्ट्या आपल्याला अशाच जोडून घ्यायच्या आहे राहिलेल्या दोन्ही पण पायपिंगच्या. आणि तिसरी पण पट्टी मी सेम अशीच स्टिच करून घेते. ठीक आहे, जशी ही केली सेम त्याच पद्धतीने. तर अशा प्रकारे मैत्रिणींनो राहिलेल्या शेवटच्या बाजूला पण मी पायपिंग करून घेतलेली आहे. फायनली अशा पद्धतीने आपली डोअरमॅट म्हणा किंवा बसण्यासाठी बसकर किंवा टेबल मॅट म्हणून किंवा लहान बाळासाठी छोटीशी गोधडी म्हणून पण तुम्ही याचा वापर करू शकता. साईज तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग छोटी मोठी करू शकता. तर मी अशा पद्धतीने दिली. ह्याच्यामध्ये म्हणजे बसण्यासाठी बसकर म्हणून पण वापरता येईल, त्याचबरोबर दरवाजामध्ये पाय पुसायला पण टाकू शकता तुम्ही. या पद्धतीचे आहे. तर टाकाऊपासून टिकाऊ आणि बेस्ट आयडिया आहे. तुम्हाला नक्की आवडली असेल तर एक छोटंसं लाईक करा जाता जाता, आणि कशी वाटली ही आयडिया ते पण मला कमेंट करून नक्की सांगा. म्हणजे असेच आपली शिलाईतून उरलेले छोटे मोठे जे तुकडे असतात ना त्यांचा वापर करून तुम्ही नक्कीच अशा पद्धतीची गोधडी म्हणा, पायपुसणी म्हणा, बसकर म्हणा बनवू शकता आणि बनवून वापरात आणू शकता बघा. आणि किती सुंदर अशी आयडिया आहे आणि अगदी झटपट अशी बनवून तयार होणारी आहे. तर नक्कीच मैत्रिणींनो तुमच्यासाठी आजचा हा व्हिडिओ आहे तो युजफुल ठरला असेल, आवडला असेल तर जाता जाता लाईक करा, शेअर करा आणि असेच नवीन युजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि तुम्ही दोन्ही साईडनी यूज करू शकता, फ्रंट साईड बॅक साईड असं काहीच नाही. दरवाजामध्ये पण टाकू शकता आणि त्याचबरोबर बसण्यासाठी बसकर म्हणून पण याचा वापर करू शकता. म्हणजे तुम्हाला आयडिया यावी त्यासाठी. आणि धुवून पुन्हा वापरू शकता, वॉशेबल आहे, हाताने पण धुवू शकता आणि मशीन वॉश पण करू शकता. तर भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग. श्री स्वामी समर्थ. जय जिजाऊ, जय शिवराय.